नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दर महिन्याला जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीची पूजा कशी करावी आणि ती पूजा केल्याने आपल्याला कुठले फायदे होतात आणि या शिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये। तर धनप्राप्ती आणि व्यवसाय वृद्धीसाठी ही शिवरात्रीची पूजा खूप महत्त्वाची आहे। तर मंडळी, शिवरात्री हा हिंदू परंपरेतील फार महत्त्वाचा दिवस आहे। भगवान शिवाला समर्पित हा उत्सव चतुर्दशी तिथीला दर महिन्याला साजरा केला जातो। या दिवशी भगवान शिव प्रकट झाल्याचे मानले जाते। याशिवाय भगवान शंकरांचा विवाहही या दिवशी झाल्याचे सांगण्यात येते। या दिवशी महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते असे सांगण्यात येते। दर महिन्यातील प्रत्येक चतुर्दशीला शिवरात्री येत असते। शिवरात्रीच्या दिवशी व्रत, उपवास, मंत्रोच्चार आणि रात्रीचे जागर करणे अत्यंत शुभ मानले जाते। आता पाहूया थोडक्यात शिवरात्रीला शिवाची पूजा कशी करावी। शिवरात्रीला सकाळी स्नान करून शिवपूजनाचा संकल्प घ्यावा। भगवान शंकरांना जल अर्पण करावे। यानंतर पंचोपचार पूजा करून भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा। शिवमंत्रांशिवाय रात्रीच्या वेळी रुद्राष्टक किंवा शिवस्तुतीचे पठणही करता येते। 4 प्रहराची पूजा केल्यास पहिल्या तासात दुधाने, दुसऱ्या तासात दही, तिसऱ्या तासात तूप आणि चौथ्या तासात मधाने पूजा करावी असे सांगण्यात आले आहे। तर आता पाहूया दर महिन्याच्या शिवरात्रीला म्हणजे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला शिवाची पूजा कशी करावी ते आता आपण पाहूया। तर शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे। शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठावे। सूर्योदयाचा 2 तास आधी ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करावा। आपले विचार दैवी प्रसंगाशी एकरूप व्हावा म्हणून ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करावा। नंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत। शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला। तसेच ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे। उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करावे। तुमची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, तुम्ही फक्त पूजा केली तरी चालेल। आपल्याला उपवास करायला जमत नसेल तर शक्यतो उपवास कुठलाही करू नये, फक्त पूजा केली तरी चालेल। नंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप या दिवशी करावा। नंतर बेलपत्र वाहताना नेहमी पालथे बेलपत्र अर्पण करावे। तसेच घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक जरूर करावा। शक्य असल्यास तूप, दही आणि मध देखील अर्पण आपण करू शकता। नाही तर फक्त पाण्याने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी उत्तम। नंतर धोत्र्याची फुले, फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र जरूर अर्पण करावे। गुलाल व चंदन अर्पण करावा। नंतर निशिता काल म्हणजे 4ही प्रहर दरम्यान तुमची प्रार्थना करावी आणि पूजा अवश्य करावी। तसेच या दिवशी आवर्जून कवट जर आपल्याला मिळत असेल तर ते आवर्जून खावे। व्रत विशिष्ट पदार्थांसह फळे, दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करा जर तुम्ही उपवास करणार आहात तर। आणि जर उपवास आपल्याला जमत नसेल तर आपण जो रोजचं जेवण करतो तसे जेवण केलं तरी चालेल। तसेच पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर जरूर घ्यावा। आता आपण पाहूया शिवरात्रीच्या दिवशी काय करू नये। या दिवशी शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये। या दिवशी कुठल्याही दिवशी शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा आपण करत नाही आणि शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये। दुसरं, भगवान शंकरांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत। तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत। तसेच शिवलिंगाला सिंदूर, कुमकुम किंवा कुंकू अर्पण करू नये। नंतर शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये। नंतर केतकीची फुले अर्पण करणे टाळावेत। तसेच या दिवशी मांस, कांदा, लसूण यांचे सेवन शक्यतो करू नये। तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नये। नंतर गहू, तांदूळ आणि डाळी, मसाले आणि तेलकट पदार्थ सहसा या दिवशी खाऊ नयेत। नंतर बेलाचे पान तुटलेले किंवा 2 पाने असलेले बेलाचे पान अर्पण करू नये।
बेलाचे पान तुटलेले किंवा जे फक्त 2 पानं असतील असे पान शंकरांना अर्पण करू नये। तसेच तुळशी वृंदावन नंतर तुळशीपाशी शिवलिंग स्थापन करू नये। तर मंडळी, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या शिवरात्रीला काय करावे काय करू नये, तसेच ते शिवरात्रीची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली। आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट नक्की करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।